नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाभारत रचयिते महर्षी व्यासमुनींबद्दल. महर्षी व्यास यांचे संपूर्ण भारतात केवळ 3 मंदिरे आहेत. पहिले बद्रिकारण्यातील व्यासचट्टी, दुसरे बनारसमधील रामनगर आणि तिसरे मंदिर जळगाव जिल्ह्यातील यावल येथे आहे. यावल हे एक तालुका प्लेस असून हे भुसावळच्या तापी नदीजवळ बसलेले एक गाव आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या ठिकाणाला खानदेशामध्ये विशेष महत्त्व आहे. चला तर मग थेट जाऊया यावल येथील महर्षी व्यास मंदिरात. महाभारत काळात यावल येथील हडकाई आणि खडकाई म्हणजेच पूर्वीच्या हरिता आणि सरिता या 2 नद्यांच्या संगमावरील एका उंच टेकडीवर लोमेश ऋषींचा आश्रम होता. लोमेश ऋषींनी येथे एका भव्य यज्ञाचे आयोजन केले होते. अज्ञातवासात असलेल्या पांडवांच्या हस्ते महर्षी व्यासजींना या यज्ञाचे मुख्य आचार्य म्हणून निमंत्रित करण्यात आले. व्यासमुनींनी यावलला येऊन हा यज्ञ यशस्वीपणे पूर्ण केला. यज्ञ समाप्तीनंतर महर्षी व्यासांना ही भूमी अत्यंत शांत आणि पवित्र वाटली. त्यामुळे त्यांनी काही काळ याच ठिकाणी वास्तव्य केले. याच वास्तव्यादरम्यान त्यांनी भगवान गणेशांच्या हस्ते महाभारतातील काही पर्वांचे अध्यायांचे लेखन करून घेतले. असे मानले जाते की त्यांनी या पावनभूमीत ध्यानधारणा करून हिंदू धर्मातील महत्त्वाचे ग्रंथ, 4 वेद, 18 पुराणे आणि उपनिषदांच्या रचनेचे कार्य पुढे नेले. या ऐतिहासिक आणि धार्मिक कार्यामुळेच यावलच्या या भूमीला व्यासभूमी म्हणून ओळखले जाते आणि येथे त्यांचे 5,500 वर्षे जुने पुरातन मंदिर उभे आहे. यावल येथील व्यास मंदिरात गुरुपौर्णिमा खूप थाटामाटात साजरी होते आणि खूप लांबून लोक इथे दर्शनासाठी येतात. तर जळगाव जिल्ह्यातील यावल या पवित्र भूमीला एकदा नक्की भेट द्या आणि व्यासमुनीचे दर्शन घ्या. धन्यवाद.